गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनच्या MH432981 क्रमांकाच्या खासगी बसमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका महिला प्रवाशाला पहाटे 3:30च्या सुमारास बसच्या स्टाफकडून तब्बल 3 वेळा त्रास दिल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या घटनेनंतर संबंधित बस रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाण्यात वळवण्यात आली। त्यानंतर कोलाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 0 FIR दाखल करण्यात आला। पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। ही घटना संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास संगमेश्वर पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी दिली आहे। दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स वरील पोस्टद्वारे या घटनेवर संताप व्यक्त केलाय। लाडकी बहीण म्हणणे केवळ घोषणांपुरतेच मर्यादित राहू नये, या महिलेच्या पाठीशी सरकार आणि पोलीस ठामपणे उभे आहेत हे कृतीतून दाखवून द्यावं अशी मागणी दानवे यांनी केली आहे। या प्रकरणात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिलाय। नमस्कार। आज दिनांक 3/8/2026 रोजी सकाळी आमच्या कोलाड पोलीस ठाणे येथे एक महिला यांनी येऊन सांगितले की त्या गोवा ते मुंबई प्रवास करत होत्या। या दरम्यान संगमेश्वर येथे गाडी थांबलेली होती। या ठिकाणी आल्यानंतर यातील जो क्लीनर आहे त्याने सदर महिलेशी गैरवर्तन केलं, म्हणजे त्यांना हात वगैरे लावलेला होता। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, परंतु त्यांना वाटलं की काहीतरी चुकून झालं असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं। परत त्याच्यानंतर पुढे प्रवासादरम्यान पोलादपूर हद्दीमध्ये आल्यानंतर सुद्धा त्या महिलेला तेच जाणवलं की काहीतरी चुकीचं करतोय तो। त्यावेळी तिने त्याला डिफेन्स केला आणि त्याच्यानंतर पोलीस कंट्रोल रूमला फोन केला। त्याच्यानंतर पोलादपूर पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला, परंतु ते स्विच ऑफ मोबाईल झाल्यामुळे गाडी कोलाडपर्यंत पोहोचली होती। तोपर्यंत मग ती कोलाड पोलीस ठाणे येथे आले। त्यानंतर तिचा जबाब नोंद करण्यात आलेला आहे आणि सदरची तक्रार आम्ही दाखल करून पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाणे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी वर्ग करत आहोत आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई आम्ही करत आहोत। यातील आरोपी आहे तो क्लीनर आहे, तो सुद्धा आपल्या ताब्यात आहे। त्याला सुद्धा आपण पुढील कारवाई आम्ही संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देत आहोत। नमस्कार। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।